उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्सिमम विदर्भ, महाविकास आघाडीमधील जागांची रस्सीखेच, ईव्हीएम वरून रंगलेलं राजकारण, महायुतीकडून होणारे दावे आरोप या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव. भास्करजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. काल आपण विदर्भात जाऊन आलात आणि पूर्व विदर्भाच्याच बैठकीमध्ये थेट आपल्याला 14 जागांवर संधी दिसते, कशी काय? नमस्कार. आपण म्हणता ते खरं आहे की काल मी गेले 3 दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होतो आणि पूर्व विदर्भामध्ये, कारण हा भाग माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी मला पक्ष बांधणी करता दिलेला आहे आणि तिथे 14 जागांवर मला संधी आहे, माझ्या पक्षाला संधी आहे, याचा म्हणण्याचा अर्थ किंवा त्याचं कारण की 2019 साली शिवसेना आणि भाजपा म्हणून आम्ही एकत्रित निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये आमचे 3 अपक्ष धरून आमच्या 14 जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एका जागेवर आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये पाठिंबा मिळाला होता, परंतु नंतर ते आमदार एकनाथ शिंदेंच्याकडे गेले. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण 13 जागांवर त्यावेळेला विजय मिळालेला होता. आज आमची भारतीय जनता पार्टीबरोबर युती नाही, त्याचबरोबर आमच्यामधून एकनाथराव शिंदे देखील बाजूला गेलेले आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिंकून आलेल्या जागा जरी सोडल्या तरी सुद्धा स्ट्रेट वे आमच्याकरता 14 जागा ह्या काम करण्याकरता आणि आम्हाला त्या ठिकाणी मागणी करता नैसर्गिकदृष्ट्या मोकळ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचे काही आमदार हे अजितदादा पवारांबरोबर गेलेले आहेत. काँग्रेसचे काही आमदार हे सुद्धा काँग्रेसला सोडून एकनाथ शिंदे वगैरे ह्या गटामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून आम्हाला इथं भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर नसल्यामुळं 14 जागांवर काम करण्याची संधी आणि आमच्या पक्षाला त्या जागा मागून घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, हा माझा दावा आहे. खरं तर आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी जरी नसली तरी आता काँग्रेस आपल्याबरोबर आहे आणि जेवढं भाजपाचा विदर्भावर दावा आहे तेवढाच काँग्रेस सुद्धा विदर्भावर दावा करते. त्यामुळे या ज्या मोकळ्या जागा आहेत त्यावर आपण जिथं दावा सांगतायत तिथं नक्कीच काँग्रेसही दावा करणार असं आपल्याला वाटत नाही का? जरूर वाटतं. आम्ही जी निवडणूक लढणार आहोत ते महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष असे आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. परंतु एकत्रितपणे जरी आम्ही लढलो तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मूळ निवडून आलेल्या जागांवर दावा आज तरी करत नाही. ज्या वेळेला एकाच दुसरी जागा बदलायची वेळ येईल किंवा सगळ्यांचा उमेदवार, कोणाचा उमेदवार सरस आहे, कोणाचा उमेदवार सरस नाही, इथं एकाच दुसरी जागा अदलाबदल होऊ शकते. परंतु आमचा आपण जर बघितलं तर 1990 साली ज्या वेळेला शिवसेना भाजपानं पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळेला विदर्भामध्ये शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या होत्या. परंतु भारतीय जनता पार्टीची एकंदरीत परंपरा अशी आहे की पहिल्यांदा मित्राचंच नुकसान करायचं, मित्रालाच त्या ठिकाणी संपवायचं आणि त्याने हळूहळू शिवसेनेला कट्टुसाईज केलं. शिवसेनेच्या जागा अतिशय नियोजनबद्धरित्या कमी केल्या, स्वतःच्या जागा वाढवल्या आणि शिवसेनेला तिथे संधी कमी निर्माण झाली. आज आम्हाला संधी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळं आम्ही निश्चितपणे तिथे जागांची योग्य ती मागणी करणार आणि आम्ही जागा निवडून आणणार. आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच या जागा लढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काहीही अडचण नाही. एकंदरीत जर लोकसभेच्या निवडणुकीनंतर बघितलं तर विरोधकांमध्ये म्हणजे आपण असाल, काँग्रेस असेल, शरद पवार असेल, या सगळ्याच पक्षांमध्ये आत्मविश्वास हा बळावलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निकाल आलाय त्यामुळे हा आत्मविश्वासही आणि महत्वाकांक्षाही वाढल्या आहेत. एकंदरीत परत एकदा सांगली होऊ नये याची काळजी आपण कशी घ्याल?
असं आहे की सांगली आम्ही केली नाही, सांगली ज्यांनी केली त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे की पुन्हा सांगली होणार नाही याची काळजी घ्यावी. मी अस्पष्टपणे तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या आता माझ्या पूर्व विदर्भ कार्यक्षेत्रामध्ये ज्या 5 जागा आहेत त्याच्यामधली रामटेक ही जागा आमची सातत्यानं 5 वेळा निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाकरता सोडली. वास्तविक ती जागा आमचे तिथले खासदार तुमाने हे एकनाथराव शिंदेबरोबर गेले होते. ते गेल्यानंतर गेले 6 महिने दिवस रात्र मी तिथे मेहनत केली, तिथं पुन्हा संघटन उभं केलं. तिथे आम्ही निश्चितपणे ती जागा लढवून निवडून येऊ शकतो असा चांगला उमेदवार आम्ही शोधला आणि आम्ही कामाला लागलो. परंतु आमच्या पक्षप्रमुखांनी ती जागा आघाडीमध्ये आमच्या मित्रपक्ष काँग्रेसला दिली. आमचे लोक थोडे नाराज झाले, परंतु तिथल्या सगळ्या ठिकाणी जाऊन मी व्यवस्थितपणे समन्वय घडवून आणला आणि पहिल्या 19 एप्रिलमध्ये झालेल्या 5 जागांच्या निवडणुकीमध्ये एकही जागा आम्हाला मिळाली नाही. पण आम्ही नाराज झालो नाही, आम्ही नाराज नाही झालो. आम्ही एका ध्येयानं भारतीय जनता पार्टीला हरवण्याकरता लढलो. त्याचबरोबर कोल्हापूरची आमची निवडून आलेली जागा होती, आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसला दिली. ही जागा आम्ही रामटेकची काँग्रेसला दिली. अमरावतीची जागा आमची सातत्यानं निवडून येणारी आम्ही काँग्रेसला दिली. आम्ही काय पाहिलं, तुझं का माझं, माझं का तुझं, कोणाच्या जागा जास्त यापेक्षा महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या पाहिजेत हा आम्ही विचार केला. परंतु आपण चंद्रहार पाटलांचं सांगितलं, चंद्रहार पाटलांना अशा पद्धतीनं कुणी कशा पद्धतीनं वागणूक दिली त्यांनी त्याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही आमची निवडून आलेली जर एका जागा घेतो तर समोरच्या मित्रपक्षाची निवडून न आलेली जागा, ती जागा भारतीय जनता पार्टीची निवडून आली होती, ती काही काँग्रेस पक्षाची जागा निवडून आलेली नव्हती. तरी सुद्धा आम्ही तो वाद वाढवला नाही, तो वाद आमचा संपला. आम्हाला वाद वाढवायचा नाही. आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की मी आता शिवसैनिकांना आव्हान करतोय की प्रत्येक वेळी कोणाला तरी छोटं करण्याकरता, कोणाला तरी हरवण्याकरता, कोणाला तरी धडा शिकवण्याकरता एवढंच फक्त शिवसैनिकांनी आता लढणं बंद करावं. शिवसैनिकांनी लढलंच पाहिजे, परंतु शिवसैनिकांनी स्वतःला मोठं होण्याकरता, स्वतःचा पक्ष मोठा करण्याकरता आणि स्वतःचा पक्ष मोठा झाला की आपोआपच आपला विरोधक छोटा होईल. सातत्याने विरोधक छोटा केला म्हणजे आम्ही मोठे होणार नाही. भास्करजी, आपण पूर्व विदर्भात फिरलात. आपण खरं तर पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद फारशी नव्हती नाही. पश्चिम विदर्भात ही ताकद जास्त आहे तुलनेनं. अशा वेळेला आपल्याला उमेदवार मिळालेत का ज्या मतदारसंघांबद्दल आपण बोलत आहात, आणि ते मतदारसंघ कुठले, 14 मतदारसंघ कुठले? असं आहे की मुळामध्ये मी वास्तववादी विचार करणारा आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडणारा माणूस आहे. कोणाला तरी प्रेशराईज करण्याकरता, प्रेशराईज करून जागा ताब्यात घेण्याकरता मी हे भाष्य करत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की पूर्व विदर्भामध्ये माझ्याकडे एका जागेवर 4-4, 5-5 अतिशय स्ट्रॉंग उमेदवार ह्या 14 जागांवर आहेतच. पण उरलेल्या जागांवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे उमेदवार हे माझ्या समोर आहेत. आता आपण उल्लेख केला पश्चिम महाराष्ट्राचा, मी कोणावरही आक्षेप घेत नाही. विदर्भातल्या बाकी सगळ्या जागा निवडून येतात आणि आमची नरेंद्र खेडेकरांची जागा बुलढाण्यातली का पडते, कशामुळे पडते, याचा सुद्धा माझ्या पक्षाने शोध घेण्याची गरज आहे. संजय देशमुख कमी मताधिक्याने निवडून का येतात याचा सुद्धा माझ्या पक्षाने शोध घेण्याची गरज आहे. आणि म्हणून अशी जर कोणाची समज असेल की माझ्याकडे कुठले उमेदवार आहेत का, तर माझ्या समोर चार्ट तयार आहे पूर्णपणे. माझ्या समोर मी उमेदवार त्या ठिकाणी आत्ता तयार केलेली यादीच माझ्या समोर आहे. मी आता वाचून दाखवून तुम्हाला वेळ घेत नाही, परंतु कुठल्या जागेवर माझा उमेदवार शिवसेनेचा उभा राहू शकतो, तो निवडून येऊ शकतो, तो किती सक्षम आहे, तो का निवडून येऊ शकतो, या सगळ्याचा मी होमवर्क केलेला असल्यामुळेच मी दावा करतोय की किमान 8 ते 10 जागा माझं कार्यक्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भातून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडून आणणार म्हणजे आणणार, हा मी दावा करतोय. नक्कीच आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर दिलं. येणाऱ्या ह्या काळासाठी, या निवडणुकांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
उत्तर देताना माझ्या स्वभावाप्रमाणे रोखठोक उत्तर दिलं. मी काहीही रिझर्व ठेवून उत्तर दिलेलं नाही, रोखठोक उत्तर दिलेलं आहे. आघाडी ठेवूनच आपण लढणार आहोत. नक्कीच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.